तर भावाचा विषय असा होता की आज होता आपल्या भावाचा मुहूर्त, त्यामुळे या कार्यक्रमाची सकाळपासूनच लगबग सुरू होती. लग्नाचं घर असल्यामुळे आम्हाला सगळ्या पोरांनी रात्री झोपायला जरा वेळच व्हायचा. सकाळचा यो कार्यक्रम असल्यामुळे जरा लवकरच उठायला लवकर तर उठलेलो, पण व्हायचा तसा वेळ झाला. आजच्या दिवसाच्या ज्या गोष्टी लागणार होत्या जसं की तोरण असू दे किंवा मुहूर्तमेढ, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी असं मुहूर्तमेढ पहिला पुजून घेतला. त्यानंतर संध्याकाळचा हळदीच म्हणजे आजच्या दिवशी मुहूर्तमेढ आणि या हळदीच्या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झाली. त्यावर जेव्हा ती हळद कुठत असतात काय काय असते आपल्याला पण काय एवढं माहिती. या सगळ्या गोष्टी करताना जसं आपण मराठी ओव्या वगैरे असतात तसं हे कन्नडमध्ये यांच्या पण इकडे ओव्या असतात. आपल्याला काय एवढं समजलं नाही पण भारी वाटलं. तर या प्रकारे सगळे गाणे आणि ओव्या म्हणत हे सगळं जात्यावर असं करायचं असते वाटतं. यानंतर लग्न घर म्हटल्यावर महिलांसाठी आवडणार ते म्हणजे चुडा भरणे आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. याचा विषय असा झाला की खास महिलांचं असं एकदम सांगणं होतं की याचा व्हिडिओ व्यवस्थित झाला. जे बांगड्या त्यांनी घेऊन एंट्री ज्यांनी मारली त्यात सगळ्याच महिला होते हो, त्याच्यामुळे त्यांनी म्हणाले की व्यवस्थित सगळेजण आली पाहिजे आणि घरचे सगळे असल्यामुळे यांना नाही म्हणून चालते, त्यामुळे व्यवस्थित त्यांनी सांगतील तसं शूट करून घेतलं आणि सकाळच्या सत्रातला यो कार्यक्रम असा व्यवस्थित पार पडला. भावना पुढचा ब्लॉग असणार आहे तो आपल्या हळदी. भावना आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. तर भावाचा विषय असा होता की आज होता आपल्या भावाचा मुहूर्त, त्यामुळे या कार्यक्रमाची सकाळपासूनच लगबग सुरू होती. लग्नाचं घर असल्यामुळे आम्हाला सगळ्या पोरांनी रात्री झोपायला जरा वेळच व्हायचा. सकाळचा यो कार्यक्रम असल्यामुळे जरा लवकरच उठायला लवकर तर उठलेलो, पण व्हायचा तसा वेळ झाला. आजच्या दिवसाच्या ज्या गोष्टी लागणार होत्या जसं की तोरण असू दे किंवा मुहूर्तमेढ, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी असं मुहूर्तमेढ पहिला पुजून घेतला. त्यानंतर संध्याकाळचा हळदीच म्हणजे आजच्या दिवशी मुहूर्तमेढ आणि या हळदीच्या सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झाली. त्यावर जेव्हा ती हळद कुठत असतात काय काय असते आपल्याला पण काय एवढं माहिती. या सगळ्या गोष्टी करताना जसं आपण मराठी ओव्या वगैरे असतात तसं हे कन्नडमध्ये यांच्या पण इकडे ओव्या असतात. आपल्याला काय एवढं समजलं नाही पण भारी वाटलं. तर या प्रकारे सगळे गाणे आणि ओव्या म्हणत हे सगळं जात्यावर असं करायचं असते वाटतं. यानंतर लग्न घर म्हटल्यावर महिलांसाठी आवडणार ते म्हणजे चुडा भरणे आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. याचा विषय असा झाला की खास महिलांचं असं एकदम सांगणं होतं की याचा व्हिडिओ व्यवस्थित झाला. जे बांगड्या त्यांनी घेऊन एंट्री ज्यांनी मारली त्यात सगळ्याच महिला होते हो, त्याच्यामुळे त्यांनी म्हणाले की व्यवस्थित सगळेजण आली पाहिजे आणि घरचे सगळे असल्यामुळे यांना नाही म्हणून चालते, त्यामुळे व्यवस्थित त्यांनी सांगतील तसं शूट करून घेतलं आणि सकाळच्या सत्रातला यो कार्यक्रम असा व्यवस्थित पार पडला. भावना पुढचा ब्लॉग असणार आहे तो आपल्या हळदी. भावना आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका.